राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं किशोर ब्लॉग आवडसाठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण व्हिडिओ अशासाठी बनवला आहे की आपण राजा शिवाजी हा रितेश देशमुख सरांचा आलेला पिक्चर आपण बघायला गेलो होतो. तर ते पिक्चरमध्ये जी रितेश देशमुख सरांची ॲक्टिंग आहे ते खरंच एक नंबर ॲक्टिंग आहे. पण जे कॅरेक्टर आहे राजा शिवाजी महाराजांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहे ते रितेश देशमुख सरांच्या ज्या ते बॉडी आहे त्याला अजिबात सूट होत नाही. हो मित्रांनो, कारण की जो पिक्चर बनवला आहे तो राजा एक अशा व्यक्तीचा पिक्चर आहे की ज्याने इतिहास लिहिला, ज्याने इतिहास घडवला, ज्याने इतिहास असा घडवला आहे की आपल्या 7 पिढ्या नाही, आपल्या 100 जरी पिढ्या जरी ते इतिहास जर आपण जोपासायचा म्हणला तरी असा इतिहास परत होत नाही. आणि असा पिक्चर राजा शिवाजी नावाचा पिक्चर छत्रपती देशमुख सरांनी बनवला आहे. ठीक आहे, बनवला आहे पिक्चर, एकदम मस्त पिक्चर आहे. एकदम एकदा नक्की बघा 100%. कारण की हिस्ट्री, त्यातले जे सिनेमॅटोग्राफी, त्यांचे जे खरंच अप्रतिम दिग्दर्शक केलेलं आहे आणि एक नंबर केलेलं आहे. त्यामध्ये जर काम जर सांगायचं झालं तर विद्या बालन आणि संजय दत्त या दोघांची ॲक्टिंग खरंच मित्रांनो एक नंबर जबरदस्त ॲक्टिंग आहे. तर त्यानंतर दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर मला सई राणी म्हणजे आपले रितेश देशमुख सरांचे पत्नी जेनेलिया देशमुख यांची मराठीमधली जे लँग्वेज ॲसेंट असतो, समजा मराठी लँग्वेज बोलण्याची स्टाईल ते थोडीशी खटकली. कारण की त्यांची बाकी ॲक्टिंग ओव्हरऑल एक नंबर आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिंग मला खटकली ती अभिषेक बच्चनची जी बोलण्याची स्टाईल आहे मराठी बोलण्याची. कारण की त्यांना जास्त मराठी जमत नाही, त्यांचे मराठीमध्ये एवढा काय त्यांचं हात नाही आहे. पण मराठी बघण्यामध्ये, मराठी बोलण्यामध्ये जे मराठी माणसांचा हात असतो तो हिंदी वगैरे थोडंसं कमी वाटला. पण बाकी जर ॲक्टिंगचं बोलायचं झालं तर बाकी ओव्हरऑल ॲक्टिंग एक नंबर होती दोघांची सुद्धा. आणि त्यानंतर जर सलमान खानची ॲक्टिंग बघायची झाली तर सलमान खानची जी ॲक्टिंग आहे, जी मराठी बोलण्याची स्टाईल आहे, भलेही त्याला मराठी येऊ नाही येऊ पण त्याची बोलण्याची स्टाईल आहे एक नंबर आहे. आणि त्यांनी जी मराठीमध्ये जी ॲक्टिंग केली त्याचा रोल फक्त आणि फक्त 1 ते 1.5 मिनटाचा रोल आहे. पण त्या 1.5 मिनटाच्या रोलमध्ये त्याने अख्खा पिक्चर खाल्ला मित्रांनो. एक नंबर ॲक्टिंग केली आहे रितेश देशमुख सरांच्या पिक्चरमध्ये सलमान खानने. त्यानंतर दुसरी ॲक्टिंग मला जी आवडली असेल ती आहे विद्या बालन. काय ॲक्टिंग केली आहे विद्या बालनने, एक नंबर ॲक्टिंग आहे विद्या बालनची ॲक्टिंग. आणि बाकी जर बोलायचं झालं ओव्हरऑल पिक्चरबद्दल तर या पिक्चरला मी 5 स्टारपैकी 4.7 स्टार मी नक्कीच रेटिंग देईल. आणि एकदा पिक्चर 100% बघा. बाकी ओव्हरऑल पिक्चरची कथा वगैरे, कारण की हिस्ट्री आहे, हिस्ट्रीवरचा पिक्चर थोडासा वाटत तो बोर, पण एक नंबर हिस्ट्री म्हणजे अशी अंगावर शहारे आणणारी नाही आहे. जसं की मला जो छावा पिक्चर बनवला कुणी, छावा पिक्चरमध्ये जे काम केलं विक्की कौशल झालं, त्यात त्यांनी जे काम केलं त्याबद्दल आणि आपले जे मराठी कलाकार आहेत रितेश देशमुख सर यांच्याबद्दल मला थोडंसं काय असं म्हणजे एवढं काय खास वाटलं नाही. पण ॲक्टिंगच्या बाबतीत एक नंबर वाटलं. बाकी सगळं ओव्हरऑल ठीक होता पिक्चर, मस्त वाटला. तर एकदा नक्की एकदा बघण्यासारखा पिक्चर आहे, तर एकदा नक्की बघा. बाकी पिक्चर मस्त आहे. धन्यवाद. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण की त्याने हिंदीमधले बरेचसे कलाकार आपल्या मराठी पिक्चरमध्ये आणलेले आहेत, बॉलिवूडचे मोठे मोठे स्टार आणलेले आहेत. तर त्याच्यासाठी पण रितेश देशमुख सरांचं अभिनंदन. आणि त्यांनी जे स्टार कास्टिंग केली एक नंबर आहे. पण मला थोडेसे त्यांचे भरपूर अशा गोष्टी त्या खटकल्या आहेत की घरातले भरपूर जण त्यांनी त्या पिक्चरमध्ये घेतलेले आहेत, की जसे जेनेलिया देशमुख झाले, त्यांचा मुलगा झाला, त्यानंतर त्यांचा भाऊसुद्धा हा त्या पिक्चरमध्ये आहे, असे भरपूर जण आहेत. पण खरंच पिक्चर बघण्यासारखं आहे, एकदा नक्की बघा. धन्यवाद. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा पिक्चरच्या रिव्ह्यूच्या स्टोरीमध्ये. आणि असेच खतरनाक आपण रिव्ह्यू देत असतो, जेन्युइन रिव्ह्यू असतात आपले.
प्रत्येक पिक्चरमध्ये खोलही जाऊन बारकाईने जाऊन आपण बघणारा पिक्चर. प्रत्येक गोष्टीत आपण पिक्चर जर असेल तर त्या पिक्चरमध्ये कुठली गोष्ट बघायसारखी आहे, कुठली गोष्ट बघायसारखी नाही, अशा प्रत्येक गोष्टी आपण बघतो. तसंच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.